बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई तालुक्यामधील कोदरी गावात नागेश देवीदास जगताप वय 36 यांना प्रल्हाद गुळबे या संभाजीनगर येथील एजंटने मुलगी दाखवली. लग्नासाठी मुलगी मिळणे अलीकडे कठीणच बनले असल्यामुळे मुलगी आहे तर 4 पैसे खर्च होऊ दे पण लग्न जमू दे असे वरपक्षाला वाटत असते. इथेही त्या लोकांचे तेच म्हणणे होते. या लग्नासाठी त्या एजंटने 2 लाख रुपयांची मागणी केली. दिनांक 6 डिसेंबर रोजी वरपक्षाने त्याला लग्नासाठी 1,90,000 रुपये दिले. दुपारी 12:30 वाजता दिपेवडगाव येथील हनुमान मंदिरात नागेश आणि प्रीती शिवाजी राऊत यांचे लग्न लावले. लग्न झाल्यानंतर नवरा बायको कोदरी गावात नागेश यांच्या घरी आले तेव्हा दुपारचे 3:30 वाजले होते. उंबऱ्यावरील माप ओलांडल्यानंतर तासभरातच म्हणजे दुपारी 4 वाजता नववधू प्रीती राऊत टॉयलेटला जाते असे सांगून घरातून बाहेर पडली. नवी नवरी या परक्या गावात टॉयलेटसाठी म्हणून घरातून बाहेर पडली हे जेव्हा घरातील लोकांच्या लक्षात आले तेव्हा सगळेच गडबडले. ती बाहेर कुठे गेली हे कोणालाच कळेना. 2 तासापूर्वी लग्न झालेली नवी नवरी अशी घरातून बाहेर गेल्याने सारेच घाबरले. ते तिचा शोध घेण्यासाठी बाहेर पडले तेव्हा प्रीती पळून जात असल्याचे लक्षात आले. नागेश आणि त्यांच्या नातेवाईकांनी तिचा पाठलाग सुरू केला. डिगोळ आंबा पाटीजवळ नातेवाईकांनी तिला गाठले. नातेवाईकांनी तिला विचारले, तू का पळून जात आहे? तेव्हा चोराच्या उलट्या बॉम्बा म्हणतात तसेच झाले. त्या नातेवाईकांऐवजी प्रीती राऊत हिने तातडीने पोलिसांना फोन केला. हे लोक मला पकडून ठेवत आहे असे तिने पोलिसांना सांगितले. आता पोलीस यंत्रणा सक्रिय झाली. दरम्यान नातेवाईकांनी देखील पोलिसांना फोन करून सगळी माहिती दिली होती. तेव्हा पोलिसांनी त्या नवदाम्पत्याला पोलीस ठाण्यात आणण्यास सांगितले. यानंतर नागेश आणि प्रीती यासह सर्वांना युसुफ वडगाव पोलीस ठाण्यात आणण्यात आले. पोलिसांनी प्रीतीची कसून चौकशी केली असता तिने एजंट प्रल्हाद गुळबिले, तिची मावशी सविता राहणार पुणे, माया सतीश राऊत राहणार चाकण पुणे यांच्यासोबत संगनमत करून नागेश जगताप यांची 1,90,000 रुपयांची फसवणूक केल्याची कबुली दिली. नागेश जगताप यांच्या तक्रारीवरून युसुफ वडगाव पोलीस ठाण्यात एजंट प्रल्हाद गुळबिले, नवरी प्रीती शिवाजी राऊत, सविता आणि माया सतीश राऊत या चौघांविरुद्ध फसवणूक आणि संगनमत केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. सहाय्यक पोलीस निरीक्षक मच्छिंद्रनाथ शेंडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक भीमराव मांजरे पुढील तपास करत आहे. प्रीती राऊत हिला पोलिसांनी ताब्यात घेऊन न्यायालयात हजर केले असता तिला 10 डिसेंबरपर्यंत 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. लग्न करण्यापूर्वी या टोळीने प्रीती राऊतीचे प्रीती नागेश जगताप या नावाने बनावट आधार कार्ड तयार केले होते अशी माहिती नागेश जगताप यांनी दिली आहे. फसवणूक झालेले नागेश जगताप यांना किमान आपले 2 लाख रुपये तरी परत मिळावे अशी अपेक्षा आहे. दुसरे प्रकरण इंदूर येथील आहे. नंदलालपुरा येथील कोष्टी समाज धर्मशाळेत झालेल्या एका लग्न समारंभात इतका गोंधळ झाला की सगळ्या वराडी मंडळींना नाराज होऊन परतावे लागले. बाबू घनश्यामनगर येथील रहिवासी असलेल्या या महिलेचे 14 जुलै रोजी गौरव माते नावाच्या पुरुषाशी लग्न झाले होते. दोघेही एकमेकांना सुमारे 2 वर्षापासून ओळखत होते आणि त्यांच्या कुटुंबियाच्या संमतीने प्रेमविवाह करत होते. बुधवारी रात्री गौरव लग्न समारंभात धर्मशाळेत पोहोचला. लग्नाच्या विधी सुरू होणार होता इतक्यात वादाला तोंड फुटले. कारण स्टेजवर वधूजवळ फोटोग्राफर तरुण उभा होता आणि तिच्या शेजारीच उभा राहून तो पाणी पित होता. आपल्या होणाऱ्या बायकोजवळ उभे राहून परका तरुण पाणी पितो म्हणजे काय याचा गौरवला इतका राग आला की त्याने सर्वांसमोर छायाचित्रकाराला थप्पड मारली. अचानक झालेल्या या कृतीने वधू स्तब्ध झाली. तिने त्याच्या वागण्याला विरोध केला आणि त्याला समजावण्याचा प्रयत्न केला, परंतु परिस्थिती आणखी बिकट झाली. वधूने अडवताच गौरवने तिला देखील शिवीगाळ करायला सुरुवात केली. मग मात्र ती भडकली. तिने गौरवला स्टेजवरून उतरायला सांगितले आणि म्हटले ती अशा पुरुषाशी लग्न करणार नाही जो क्षुल्लक गोष्टीवरून हात उचलेल. भरमांडवात तिने लग्नाला नकार दिल्याने सारेच वातावरण बदलले. दोन्ही पक्षांनी गौरवला बराच वेळ समजावून सांगण्याचा प्रयत्न केला, परंतु वधू तिच्या निर्णयावर ठाम राहिली.
तिच्या मते जो पुरुष समजूतदार नाही, कोणाचा आदर करत नाही, त्याच्याशी लग्न करून मी आयुष्यभर पश्चाताप करत बसणार नाही. त्याने भरमांडवात होणाऱ्या बायकोला शिवीगाळ केली, मग तो लग्नानंतर कसा वागवेल, त्यापेक्षा लग्नच न केलेले बरे. तिच्या या बोलण्यावर कोणाचे काही चालले नाही. अखेर लग्न मोडले आणि वराडी मंडळी चुपचाप घरी परतली. त्यानंतर रात्री उशिरा बायको MG रोड पोलीस ठाण्यात गेली आणि नवरा गौरवविरुद्ध हुंडा मागितल्याचा, गैरवर्तन केल्याचा, मारहाण केल्याचा आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप करत गुन्हा दाखल केला. वधूच्या आईने पोलिसांना सांगितले की 14 जुलै रोजी लग्न समारंभात सोन्याची अंगठी आणि 51,000 रुपये देण्यात आले होते. परंतु लग्नाच्या दिवशी ते स्टेजवर पोहोचताच वराच्या बाजूने सोन्याची मागणी करायला सुरुवात केली. महिलेच्या तक्रारीवरून गौरव माते याच्या विरुद्ध हुंडा प्रतिबंधक कायदा 1961च्या कलम 3, 4 आणि भारतीय दंड संहितेच्या संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे. अशाच नवनवीन स्टोरी ऐकण्यासाठी कलम 302 या मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये कळवा.